सोडत ती ॲक्शन घेतलेली आहे. नंतर पाठीचा कणा पूर्ण वाक आलेला आहे, तो ताण आलेला आहे. आता आपल्याला चक्र करायचं. चक्र करताना काय करायचं, श्वास घेत आपल्याला डावीकडून सुरुवात करायची आणि एक सलग हालचाली करत उजव्या टोकाला खाली येईपर्यंत थांबायचं. लक्ष द्या. श्वास घेत डावीकडे 3 मागे 4 उजवीकडे 5 समोर 6. आता उजवीकडून करणार आहोत. श्वास घेत उजवीकडे 7 मागे 8 डावीकडे 9 समोर 10. श्वास घेत 11. सरळ व्हायचं. श्वास सोडत हात खाली 12. झालं लक्षात. कंबर आपण फिरवतो, पिंगाला बाई पिंगा आहे की नाही. तसंच आपल्याला घरच्या घरी आपण जेव्हा आंघोळीला जायच्या आधी सुद्धा आपण एकदा हालचाल करून घेऊ शकतो. एकदा किंवा दोनदा, म्हणजे आपले कमरेचे स्नायू, मांड्यांचे स्नायू, नंतर पाठीचे स्नायू मोकळे होणार. जेणेकरून आपल्याला अभ्यास करायचा. सगळ्यांना सांगता येते अभ्यास करताना आपण स्थिर बसावं. आपल्या पाठीचा कणा कोणताही हे आपल्याला दुखायला नको. याच्यासाठी आपण हे करतोय, जेणेकरून आपल्या मनाची एकाग्रता वाढणार आहे. नंतर याचे सगळे फायदे आपले नंतर मी सांगणार. दुसरा प्रकार मी सांगणार आहे. त्यानंतर नमस्कार स्थितीमध्ये कमरेचं चक्र. एकला दोन्ही बाजूनी वर घ्यायचे, डोक्याच्यावरती तळले असं म्हणतात. श्वास सोडत खाली बघताना हाताची नमस्कार स्थिती करायची. 2. आता परत आपल्याला डावीकडून सुरुवात करायची. श्वास घेत डावीकडे 3 मागे 4 उजवीकडे 5 समोर 6. उजवीकडून श्वास घेत 7 मागे 8 डावीकडे 9 समोर 10. श्वास घेत सरळ व्हायचा, हात करायचा 11. श्वास सोडत हात खाली 12. काय कठीण आहे ते? कठीण नाही. आपण काय त्याच्यामध्ये त्याच्यात एक हे आहे, फॅक्ट आहे की जेव्हा आपण हे करतो तेव्हा आपले दंड जे आहे कानाला टेकले ठेवायचे आणि ते दंड कानाला टेकूनच आपल्याला नमस्कार स्थितीमध्ये चक्र करायचं. ते करताना ते कठीण वाटतं. त्यामुळे आज आपण पाहतो आहे, आज बघून घ्या आणि घरी